राम कृष्ण हरी। जय जय 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 राम कृष्ण हरी। हरी जय जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। हरी। जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी। जय राम जय 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 राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी। सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी. भूता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. परखुमा देवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तेने संपुष्टी राहावे. तेने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा. भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावी ते इच्छा. पुरवी धरावी ते इच्छा. पुरवी धरावी ते इच्छा. होय भक्ती
भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा विढोबार खुमाई पार कुमार जय जय विढोबार खुमाई विढोबार खुमाई जय जय विढोबार खुमाई जय जय विढोबार खुमाई एवढा प्रभु भावे 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 तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तेणे संपोटे राहावे तेणे संपोटे राहावे तेणे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरावी धरावी ते इच्छा पुरावी धारावीची इच्छा होय भक्ती केला कैसा होय भक्ती केला कैसा
विढोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विढोबा रखुमाई विढोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्री पंढरीनाथ जगद्गुरु तुकाराम विढोबा रखुमाई विढोबा रखुमाई विढोबा रखुमाई एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धराविती इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया चरण संताचिया दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची हे आद्यत्र जननी देवाची आद्यत्र जननी देवाची त्यांची या चरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरु श्रीमान श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा अवघ्या 4 चरणाचा असून महाराज या अभंगामध्ये आपण देवाची उपासना का करावी आणि आपण देवाची उपासना ज्या करतो त्या देवाचं यथार्थ स्वरूप काय हे कळाल्याशिवाय आपल्याला उपासना करता येत नाही म्हणून त्या देवाचं यथार्थ स्वरूप वर्णन करतात विठोबा रखुमाई चालत असलेला हा गणेश उत्सव भाद्रपद महिन्यातला आणि त्या निमित्ताने कर्नाळा टी व्ही चॅनलने लोकांना आध्यात्मिक प्रबोधन व्हावं या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती साधावी या माध्यमातून हा कीर्तन महोत्सव उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे
ऋण व्यक्त करतो आणि आपल्या चिंतनाकडे वळतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा. तसं जर पाहिलं तर देवाचे अनंत अवतार आहेत, सांगता येणार नाहीत एवढे अवतार आहेत. भागवताचं जर आपण परिशीलन केलं तर भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये देवाच्या 24 अवताराचं वर्णन आलेलं आहे. शास्त्रांनी 10 अवतार सांगितलेले आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह, परशुराम, राम, बौद्ध, कलंकी असे 10 अवतार सांगितले. शास्त्रांनी 6 अवताराचं वर्णन केलं. अंश, अंशांश, आवेश, पूर्ण, कला आणि पूर्णतम, हे एकूण 16 अवतार झाले. भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन केलेलं आहे. भागवतामध्ये एक अवताराचं वर्णन करताना हयग्रीव नावाचा अवतार सांगितला. नरसिंह अवतारामध्ये जे वरचा मुखवटा जो होता तो सिंहाचा होता आणि शरीर जे होतं ते मानवाचं होतं. मात्र या हयग्रीव अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जो वरचा चेहरा आहे तो घोड्याचा आहे आणि शरीर मात्र मानवाचं आहे. प्रसंग असा घडला, ऋषीमुनींनी देवाला यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी बोलवलं. माणसाला बसल्या बसल्या काही चाळे सुचतात, देवाला पण असा चाळा सुचला असावा. बाणाला धार आहे की नाही बघण्यासाठी असं बाणाचं टोक बघत असताना तो धनुष्याला लावलेला बाण हातातनं सुटला आणि देवाचं धड वेगळं झालं आणि शिर वेगळं झालं. ऋषीमुनींना प्रश्न पडला, आता करायचं काय? म्हणून ऋषीमुनींनी घोडा मारून त्या घोड्याचा मुखवटा त्या भगवंताच्या धडाला लावला आणि त्याच्यापासून जो अवतार झाला त्याला हयग्रीव अवतार म्हणतात. असे देवाचे अनेक अवतार आहेत. भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात, अनंत अवतारी अवतरला देव, या अवतारीचा नवलाओ, देवा नकळीची अभिप्राओ, अगम्य पाओ हरिलीला. अनेक देवाचे अवतार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित गरी. अनंत देवाच्या अवताराच्या राशीच्या राशी आहेत महाराज सांगतात. रास शब्दाचा अर्थ काय? शेतामध्ये धान्य पडलेलं आहे, कापणी झाली, धान्य पडलेलं आहे. एखाद्याला सांगितलं, ए धान्य किती पडले सांग, तो सांगेल बाबा रास आहे, पण मोजून सांगणार नाही किती आहे. असे देवाचे अनंत अवतार आहेत. गणना करता येणार नाहीत एवढे अवतार त्या भगवान परमात्म्याचे आहेत. अनंत अवतार आहे. त्यापैकीच हा एक अवतार गणेशाचा आहे. गणेशाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. आकार चरण युगल, उकार विदर विशाल, मकार महामंडल, एकाकार, अशा अनंत प्रकाराने त्या गणेशाचं वर्णन केलेलं आहे. आपण नेहमी श्लोक म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती गणपती म्हणजे काय तर श्लोक सुभाषितकार असं म्हणतात, वक्रतुंड महाकाय, वाकड्या तोंडाचा आहे तो गणपती. त्याचा अर्थ असा घ्यायचा नाही. वाकड्या तोंडाचा कोणाला वाटतो? ज्याच्या भक्तीमध्ये सातत्याने बदल होतो, तया लागी तू वक्रतुंड. मात्र तो गणपती तसा नाही बरं का. बरं, गणपतीच्या संपूर्ण देहाचं वर्णन करत असताना, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात, त्याचा जो एक दात खंडित झालेला आहे तो दात खंडित म्हणजे बौद्ध मताचं केलेलं खंडन आहे. विठोबा रखुमाई, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा. बौद्ध मत जे आहे, चार्वाकांचं जे मत आहे त्याचे 4 प्रकार आहेत. सर्वम शून्यम शून्यम, सर्वम चरितम चरितम, सर्व लक्षणात्मक लक्षणात्मक, असे 4 प्रकार त्यांनी केले. या मताचं ज्यांनी खंडन केलं तो म्हणजे तो एक दात खंडित झालेला आहे, तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकाचा. एक लक्षात ठेवा, संतांचं आपल्या जे वाङ्मय आहे ते सर्व बाजूंनी परिपूर्ण वाङ्मय आहे. तुकाराम महाराज सांगतात, पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने. याचा अर्थ असा आहे, पुराणं 18 पुराणं सांगितली, अशी अनंत पुराणं आहेत. 18च पुराणं आहेत असं नाही, अनेक पुराणं आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, चौवेदी जाण, शाही शास्त्री कारण 18 ही पुराण. तुकाराम महाराज सांगतात, पाहिली पुराणे. किती पाहिली सांगितली का? नाही सांगितलं. धांडोळीली दर्शने, दर्शनशास्त्र 6 सांगितली. 6 आस्तिक दर्शनशास्त्र आहेत आणि 6 नास्तिक दर्शनशास्त्र आहेत. या सगळ्याचा अभ्यास तुकाराम महाराजांनी केलेला होता. म्हणून संतांचं जे वाङ्मय आहे ते परिपूर्ण वाङ्मय आहे.
म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा बौद्ध मताचं खंडन केलं. कारण सर्वम शून्यम शून्यम हे बौद्ध मताचं खंडन. तसं लक्षात घ्या, आपण उपासना करणारी सगुण साकाराची उपासना करणारी माणसं आहोत. पण आपल्याला सगुण साकारतेकडून निर्गुण निराकारतेकडे परमात्म्याचं दर्शन घ्यायचं असल्यामुळे, त्याच्याशी संबंध प्रस्थापित करायचा असल्यामुळे त्या बौद्ध मताचं खंडन करणं फार महत्त्वाचं आहे. असं गणेशाचं फार वर्णन केलेलं आहे, अनेक प्रकाराने वर्णन केलेलं आहे. आपण ज्ञानेश्वरी काढा, संत वाङ्मय काढा, किंवा प्रत्येक कार्याची सुरुवात करत असताना गणेशाचं पूजन हे अनिवार्यच आहे, ते करावंच लागतं. कारण निर्विघ्नम सर्वे देव, तो सर्व विघ्नांचा नाश करणार आहे, म्हणून त्याचं वंदन करावं, त्याला नमस्कार करावा. आणि हा गणेशाचा अवतार एक देवांच्या अवतारापैकी एक अवतार असल्यामुळे हा अभंग जो सेवेकरता घेतलेला आहे, या अवताराचा आपण उत्सव साजरा करतोय. मुळात उत्सव शब्दाचा अर्थ काय? उत शब्दाचा अर्थ असा आहे उतू जाणं, आणि सव म्हणजे आनंद. एखाद्या वेळेला पातेल्यामध्ये दूध उकळत ठेवलेलं आहे, गॅस म्हणा चूल म्हणा, त्याचा जाळ जास्त झाला, त्याला तापमान जास्त भेटलं का ते दूध उतू जातं, बाहेर पडतं, त्याला आपण म्हणतो उतू जाणं. किंवा एखादा मुलगा खूप मस्ती करत असेल, खूप अवखळ असेल, तर आई म्हणते काय मेल्याला ऊत आलाय, तो पण ऊतच शब्द आहे. म्हणजे आहे त्या परिणामापेक्षा एखादी गोष्ट जास्त होणं, त्याला उतू जाणं असं म्हणतात. उतू जाणं आणि सव या शब्दाचा आहे आनंद. म्हणजे आनंदाला अंगी प्रेमाचे भरते, नेगे उतार चढते, त्या आनंदाला पारावर राहत नाही, तो आनंद उतू जातो, त्याला म्हणतात उत्सव. असा हा उत्सव भगवान परमात्म्याचा आपण करत असतो. मुळामध्ये भगवंताचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे, आणि जीवाचा मात्र जन्म आहे. देवाचा आणि संतांचा अवतार आणि जीवाचा मात्र जन्म आहे. कारण जीव हा कर्म बरोबर घेऊन येत असतो, संत आणि देव हे कार्य बरोबर घेऊन येतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा ज्याला यावंच लागतं त्याला जीव म्हणतात, आणावा लागतो त्याला देव म्हणतात, आणि जे स्वेच्छेने येत असतात त्यांना संत म्हणतात. जीवाला आपलं कर्म उपभोगण्यासाठी इच्छा नसली तरी जन्माला यावं लागतं. आगा कर्मे जे उरावे तै तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका मौली म्हणतात. अगोदर देह का अगोदर भोग, तर अगोदर भोग आहेत. आगा कर्मे, कर्म शिल्लक राहिलं म्हणून पुढचा देह. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित. तुकाराम महाराज सांगतात किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. एक लक्षात ठेवा, शहाण्या माणसाला आपल्या फजितीची लाज असते. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ते लाजपै निर्मळा निसुगा गोड. शहाण्या माणसाला आपल्या गेलेल्या फजितीची, झालेल्या फजितीची लाज वाटत असते. पण लाज कोणाला वाटत नाही, त्याला सुभाषितकार असं लिहितात, निर्लज्जम सदा सुखी. निर्लज्ज माणसाला लाज वाटत नाही. प्रसंग असा घडला, एक घरंदाज माणूस होता, पण चोरी करायचा, एक नंबरचा चोर होता. बरं, चोर काय डायरेक्ट मोठा चोर होत नाही, गुंड होत नाही. अगोदर छोटी चोरी करायची, अगोदर बापाच्या खिशातले पैसे चोरायचे, मग आईने कुठं ठेवले ते बघायचे, तिथले चोरायचे, मग काकाचे चोरायचे, मग बाजूच्या घरातल्यांचे चोरायचे. हळूहळू हळूहळू चोरी करता करता मग तो मोठा गुंड होतो, डाकू होतो, दरोडे टाकतो. हा तसाच माणूस होता, चोरी करायचा. चोरी करत असताना पोलीस पण पकडून थकले म्हणा. पोलिसांनी विचार केला शिक्षा तरी काय द्यायची. बरं, जेलमधनं सुटताना हा पोलिसांना म्हणायचा, जेल तर हमारी ससुराले फिर मिलेंगे. पोलिसांना म्हणायचा. आता काय करायचं, हा एका गुन्ह्यात सापडला. पोलिसांनी विचार केला आता याला शिक्षा काय द्यायची. म्हणून पोलिसांनी सांगितलं याला काही शिक्षा द्यायची नाही, एक गाढव बघा, त्या गाढवावर याला उलटा बसू, याच्या चेहऱ्याला चुलीवरची काळी मस लावू, गळ्यामध्ये चपलांचे, बटाट्याचे, वांग्याचे, कांद्यांचे, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, तुम्हाला जे पाहिजेत ते हार घाला. अशी याची आपण चौकात मिरवणूक काढू आणि चव्हाट्यावर गेलो, चौकामध्ये गेलो का त्याला तिथे सोडून देऊ. या कारणाने का होईना तो चोरी करायचं सोडून देईल. काढलं, गाढव आणलं, गाढवाला हार घातले, याला हार घातले, याला बसवताना उलटं बसवलं.
गळ्यात हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, बटाटी, टमाटी सगळे हार घातले आणि याची मिरवणूक काढली. मिरवणूक नाही, त्याला धिंड म्हणतात. ती काढली, त्याला चौकामध्ये आणलं. चौकामध्ये आणून त्याला सोडून दिलं. घरी आल्यानंतर बायको म्हटली, काय हो, आपल्याला हे शोभत नाही. आपलं घराणं काय, आपलं कुळ काय, आपलं गोत काय, आणि तुम्ही असं वागावं. गावभर इज्जत गेली. तो म्हटला, ए तू गप्प बस, तुला काही अक्कल आहे का? आठवडाभर आपल्याला भाजी आणण्याची गरजच नाही. बटाटी फुकट मिळाली, टोमॅटो फुकट मिळाले, वांगी फुकट मिळाली, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या फुकट मिळाल्या. आता कशाला बाजारात जायला? याला म्हणतात निर्लज्जम सगळा असो. निर्लज्ज माणसाला लाज वाटत नाही, पण आपल्या फजितीची लाज तो निर्मळा निसुगा गोड त्याला मात्र लाज वाटते. तसं तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा फजित व्हायचं. नित्य व्हावे फजित. अनेकदा किती व्यवहारामध्ये अनेकांची नाव अनेक प्रकारची असतात. आडनाव पहा तुम्ही, जाधव आहेत, यादव आहेत, खंडागळे आहेत, मुंडे आहेत, पवार आहेत, अनेक प्रकारचे अनेक आडनाव आहेत. पण सगळ्यांचं जर आडनावाचं परिशीलन केलं तर एक आडनाव सगळ्यांना शोभून दिसणार आहे. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डू डाय डू. कर मर कर. जन्माला आलास का कर, करून करून दमला का मर, आणि मेल्यानंतर कर्म शिल्लक राहिलं म्हणून परत जन्माला येऊन कर मर कर. सगळ्यांना आडनाव शोभण्यासारखं आहे कर मर कर. म्हणून जीवाचा जन्म असतो, त्याला इच्छा नसली तरी यावं लागतं, म्हणून तो अनिच्छा प्रारब्धामध्ये आहे. मला तुम्हाला जास्त काही वेदांत सांगायचं नाहीये, पण सोपं सांगणार, थोडं सांगणार पण सोपं सांगणार. उठोबा रखुमाई. दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर संतांचा अवतार आहे. जीवाचा जन्म संतांचा आणि देवाचा अवतार आहे. जीवाला यावंच लागतं. संत हे येत असतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, किंवा नामदेव महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. एकनाथ महाराज त्याचं वर्णन करतात, कैवल्याचा पुतळा 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 प्रगटला भूतळा भूतळा प्रगटला भूतळा भूतळा चैतन्याचा जिव्हाळा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा जिव्हाळा ज्ञानोबा माझा 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 ज्ञानोबा माझा 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 साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप. महाराज वर्णन करतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. काय वर्णन केलेलं आहे. संत हे स्वेच्छेने येत असतात. काय येतात, काय कारण नाही, त्यांना काय उद्योग नाही का, असं नाही. येतो हिताचा कळवला, पडती हाती म्हणून काळा. त्यांना या जो विषयामध्ये गांजलेला आहे, पिडलेला आहे, त्याच्यापासून निवृत्त करण्यासाठी संत येत असतात. ते स्वेच्छेने येत असतात. त्यांना बोलवावं लागत नाही. जीवाला यावंच लागतं. संत स्वेच्छेने येत असतात, मात्र देवाला आणावा लागतो. देवाला आठवण द्यावी लागते. एरवी मंगळवारी नाही तरी रविवारी ढोलकं वाजवलं का देव येतो. गाणी पण म्हणतात लोक, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी गाणी आहेत. बोल 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 मोठ्या बायांकी जय, अशी गाणी पण म्हटली जातात. मग तो देव येतो. मग बाजूला बसलेली मंडळी म्हणतात, देवा देवा झाडाला त्रास देऊ नका. काय झाड, 8 दिवस आंघोळीचा पत्ता नाही, असं झाड. देव येतो. कुठून येतो, कुठं राहतो आणि कुठं जातो हे मला विचारू नका. कारण हयात गेली काहीकांची परमार्थ करून, पण त्यांना देवाचं दर्शन झालं नाही आणि यांच्या अंगात देव खेळतो म्हणजे विशेष आहे की नाही विशेष. पण देवाला बोलवावं लागतं. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये बघा ना, दशरथ राजाने पुत्रकामिष्ठी यज्ञ केला. त्याच्यामधना अग्निदेवता प्रसन्न झाली. म्हणजे देवाला आठवण द्यावी लागते, त्याला बोलवावं लागतं. आणि येला रूपावळे करोनी खळे हरिदासी, किंवा धन्य पुंडलिका बहुवरे केले, निधान आणले पंढरीसी. वैकुंठीचा देव आणिला भूतळा,
धन्य तो आगळा पुंडलिक. म्हणून देवाला आणावं लागतं. संत स्वेच्छेने येत असतात आणि जीवाला यावंच लागतं. बरं, केलं कर्म केलं तर जीव अडकतो. संतांना आणि देवाला कर्म बाधू शकत नाही. बघा तुम्ही, संतांची पुण्यतिथी किंवा समाधी सोहळे होतात, कारण त्यांच्या कार्यामध्ये महत्व आहे. त्यांचं कार्य तितकं महत्वाचं, मोलाचं आहे. आई वडिलांचं वर्षश्राद्ध केलं जातं आणि देवाचे जयंती उत्सव साजरे केले जातात. संतांच्या जन्मातली दिव्यता कोणाला कळत नाही, मात्र कर्मातली दिव्यता आहे ना. जन्मातली दिव्यता संतांची आहे. जन्माला येत असताना संतांना त्रास होत नाही. महाराज सांगतात, जन्माला येताना आम्हाला त्रास झाला नाही, कारण हृदयी असता नाम तुझे, तुझं नाम आम्ही मुखामध्ये धारण केल्यामुळे त्या नामाचा क्लोरोफॉर्म एखाद्या वेळेला ऑपरेशन करत असताना भूल दिली जाते. का? कारण डॉक्टरांना ऑपरेशन करत असताना शरीरावरचा काही भाग कापावा लागतो, काही भाग शिवावा लागतो, काही भाग तोडावा लागतो. ते करत असताना त्या वेदना त्या पेशंटला होऊ नये म्हणून डॉक्टर लोक अगोदर क्लोरोफॉर्मचं इंजेक्शन देतात, म्हणजे तेवढी जागा बधीर करून ठेवतात. आता तर विज्ञान तंत्रज्ञान युग एवढं पुढे गेलं आहे का ज्याचं ऑपरेशन करायचं आहे तो वरती टी व्हीमध्ये बघतो आपलं ऑपरेशन व्यवस्थित चाललंय की नाही, डॉक्टर नक्की ऑपरेशन व्यवस्थित करतो की नाही, का एखादं इंजेक्शन वगैरे आतमध्ये ठेवतो, कैची वगैरे, हे सगळं बसून बघू शकतो माणूस. त्या भक्तीचा, त्या नामाचा क्लोरोफॉर्म संतांनी घेतला असल्यामुळे गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता. देवाला तुकाराम महाराज सांगतात, देवा जर तुला आम्हाला जर गर्भवासाला घालायचं असेल ना तर खुशाल घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, कारण आम्ही तुझं नामचिंतन सतत करतोय, त्यामुळे आम्हाला त्याचं दुःख नाहीये. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. संतांच्या जन्मातली दिव्यता कळत नाही, पण संतांच्या कार्यातली दिव्यता कळते. आई वडिलांच्या जन्मातही दिव्यता नाही आणि कर्मातही दिव्यता नाही. तिसरी गोष्ट अशी आहे, देवाच्या जन्मातही दिव्यता आहे आणि देवाच्या कर्मातही दिव्यता आहे. का देवाच्या जन्मात आणि कर्मात दिव्यता आहे? कारण भगवान परमात्मा हा अयोनीज आहे. जीव हा योनीज आहे, योनीपासून जन्म झाला. मात्र भगवान परमात्मा अयोनीज आहे. अयोनी संभव प्रगटला हा राघव. किंवा नामदेव महाराज म्हणतात, अयोनी संभव नो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. किंवा महारुद्रावतरले, नामा म्हणे म्या वंदिले. त्याचं कारण असं आहे, कारण त्याच्या जन्मातही दिव्यता आहे, कर्मातही दिव्यता आहे. जन्मातली दिव्यता का? कारण तो त्याच्या आईच्या पोटात राहिलाच नाही ना, त्याच्याच पासून जगाची उत्पत्ती आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवात शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. किंवा पितामस्य जगतो माता धाता पिता महान वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच. असा तो भगवान परमात्मा असल्यामुळे त्याच्या जन्मात दिव्यता आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या कर्मात दिव्यता आहे, म्हणून त्याचे जयंती उत्सव साजरे केले जातात. जन्मात दिव्यता, आपल्या जन्मातही दिव्यता नाही आणि कर्मातही दिव्यता नाही. तो भगवान परमात्मा जन्मात दिव्यता आणि कर्मात दिव्यता असल्यामुळे त्याचे जयंती उत्सव आपण साजरे करत आहोत. आणि त्या निमित्ताने जो अभंग तुकाराम महाराजांचा घेतलेला आहे, त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना देवाचं यथार्थ स्वरूप सांगायचंय. का सांगायचंय देवाचं स्वरूप? कारण जर आपल्याला एखाद्या उपास्य देवतेची जर भक्ती करायची असेल, त्या जर उपास्य देवतेचं आपल्याला जर यथार्थ स्वरूप कळालं नाही तर भक्ती करून काही उपयोग होत नाही. आणि भक्ती जर व्यवस्थित झाली नाही, त्याचं जर यथार्थ स्वरूप कळालं नाही तर काही उपयोग होत नाही. केलेली भक्ती फुकट जाते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. त्याचेच जयंती उत्सव का साजरे करायचे? कारण त्याच्या कार्यात महानता आहे. का कार्यात महानता आहे? बघा तुम्ही, देवाचं भगवान परमात्म्याचं जर तसं कार्य बघायला गेलं तर या सृष्टीची रचना तो करतो. काय काय निर्माण नाही केलं? गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे, पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. देवाचं अनंत प्रकारानं मोठं कार्य आहे. आपण त्याच्या कार्याचं जर वर्णन करायचं म्हटलं तर आपलं सगळंच गळून पडेल. कारण शेषाच्या 1000 जीवा छेदल्या, 1000, 1 2 नाही, 1000 सहस्रमुखाचा वर्णिला भागला, वर्णन केलं महाराजांनी त्याचं. त्याच्या 1000 जीवा छेदल्या, आपण तर शिल्लकच राहणार नाही ना.
असं त्याचं महान कार्य आहे. काय महान कार्य आहे? कारण त्याचे जयंती उत्सव साजरे करण्याच्या मागे त्याचं कार्य लक्षात घेतलं जातं. लक्षात ठेवा, त्याचं कार्य महान आहे. म्हणून संतांनी बऱ्याचदा असं सांगितलं, तुम्हाला भक्ती करायची ना, तुम्ही काम करा, जास्त नाही करता आली ना, तुका म्हणे फार थोडा तरी, फार नाही करता आलं तर नका करू हो, पण थोडा तरी परोपकार. या नाही बऱ्याचदा संतांनी सांगितलं, तुम्हाला जास्त नाही ना करता येत, दिवसभर नाही ना देवाच्या सानिध्यात राहता येत, काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावोनिया नीट, तन मन ध्यान द्या लावोनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी, जरी करण्याचल गोड शेवटगा, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी, काही थोडा बहुत लाग पाठ, थोडा बहुत लाग पाठ, महाराज सांगतात काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती आणि धरा भाव, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. तुमचा जर शेवट गोड करून घ्यायचा असेल तर एक काम करा. काय काम करा? त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा आणि भाव धरा, तन मन ध्यान द्या लावनिया नीट. काय काय करा? एवढं करा. का करा? तुमचा शेवट गोड करायचा असेल तर. लोकांना शेवट गोड कधी झाला असं वाटतं? एका ठिकाणी गेलो, 13व्याचं प्रवचन होतं. मुलांनी सांगितलं, त्यांना म्हटलं काय बाबांचं तुमच्या वैशिष्ट्य होतं? तो म्हटला माझ्या बाबाचा गोड शेवट झाला. ते गोड शेवट झाला म्हणजे काय? शेवट गोड झाला म्हणजे काय? तो म्हटला कसं काय? श्राद्धाचं जेवण होतं, एका ठिकाणी एवढे लाडू खाल्ले का लाडू खाऊन खाऊन 35 लाडू खाल्ल्यानंतर 36व्या लाडूला मेला. म्हणजे शेवट गोड झाला का? नाही. शेवट गोड होणं म्हणजे काय? तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकाराम महाराज ज्या अर्थी सांगतात शेवट गोड होणं, त्या अर्थी गोड खाऊन शेवट गोड होणं असं नाही, तर त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी तल्लीनता, तद्रूपता, तदाकारता पावणं, अनुसंधान राखणं म्हणजे शेवट गोड होणं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा तसं जर विचार केलं तर भगवान परमात्म्याचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी आपण त्या भगवान परमात्म्याची जयंती उत्सव साजरे करावे. त्या कारणाने का होईना त्याच्या सत्तेची आपल्याला जाणीव कळेल, त्याची व्यापकता, त्याचं सामर्थ्य आपल्याला कळेल. देवाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. देवाने देह दिला, देवे दिला देह, भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिला. बरं, नुसता देह दिला का? बरं, तुकाराम महाराज देवे दिला देह, भजना गोमटा. एक म्हटला, ओ महाराज गप्प बसा. म्हटलं का रे? देवे दिला देह, भोजना गोमटा. म्हणजे कीर्तनाला जायचं असलं का अगोदर टाळकरी विचारतात, महाराज भोजना गोमटा आहे ना, तर आम्हाला तुमच्या बरोबर यायला. म्हणजे सगळ्या देवानी भजनासाठी देह दिलेला आहे, बरोबर आहे, पण मनुष्य अपराध तो भोजनासाठी जास्त वापरतात. देह दिला बरोबर आहे, नुसता देह देऊन चालला का? नाही. तर त्या देहाला आवश्यक असणारी इंद्रिय सुद्धा भगवान परमात्म्याने दिली. इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. दिली इंद्रिये हात पाय कान. बरं, इंद्रिय पण अशी दिली ज्या ठिकाणी जे इंद्रिय पाहिजे त्या ठिकाणीच दिलं. मला सांगा, डोळे जर इथं वरती दिले असते डोक्यावर तर चाललं असतं का? नाही, जिथं जाऊ तिथं डोळ्याने ठोकराच खाल्ले असते. म्हणून डोळे सुद्धा विशिष्ट जागेमध्येच दिले. नाक सुद्धा तोंडाच्या दोन्ही ओठांच्या वरच दिलं. का दिलं? देवाचं तो देव आहे, भगवान परमात्मा आहे, सृष्टीचा निर्माता आहे,
त्याला कळत नाही का कुठे माणसाला काय कसं त्याचं शरीराची रचना करावी? सगळं कळतंय. बरं तोंड असं वरती दिलं असतं तर नसतं चाललं का? नाही, तसं चाललंच नसतं. मग देवानी जी रचना केलेली आहे ती यथासंग इंद्रिय दिलीत. एखादं इंद्रिय जर दुबळं दिलं असतं तर आपण कुठल्या हायकोर्टामध्ये देवावर केस केली असती? अहो, एखादं इंद्रिय दुबळं दिलं नाही, एखादं इंद्रिय तरी माणसाची फसवत होते. एखादं इंद्रिय दुबळं तरी सुद्धा भगवान परमात्म्याने आपल्याला यथासंग इंद्रिय दिलेली आहेत. दिली इंद्रिये हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. बरं, देह दिला, देहाला आवश्यक इंद्रिय दिली, त्याच्यावर भागलं नाही, पण त्याच्यामध्ये जीवदान दिलेलं आहे. जर जीवदान दिलं नसतं, जर चैतन्य दिलं नसतं तर काही उपयोगच झाला नसता. तो मैलाचा गोळा राहिला असता. जीवदान दिलं, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. असे देवाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. किती उपकार आहेत? त्या उपकाराचं जर वर्णन करायचं म्हटलं तर आपल्याला वेळ कमी पडेल. एवढे उपकार त्या भगवान परमात्म्याचे आहेत. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं जर वर्णन करायचं म्हटलं तर आपल्याला वर्णन करता येणार नाही. मग तुकाराम महाराज सांगतात का देवाचं वर्णन करता येणार नाही तरी सुद्धा तो भगवान परमात्मा केवढा आहे मी सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात. एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. तेरे संपुष्टी राहावे तेरे संपुष्टी राहावे तेरे संपुष्टी राहावे तेरे संपुष्टी राहावे केला तैसा होय भक्ती केला तैसा. महाराज सांगतात, काय सांगतात? एवढा प्रभू भावे. तुकाराम महाराज सांगतात, एवढा या शब्दामध्ये भगवंताचं सामर्थ्य आणि व्यापकत्व प्रकट केलं. एवढा म्हणजे केवढा? एवढा म्हणजे केवढा? एवढा आहे का हो? मग एवढा 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 अहो सांगता येणार नाही एवढा भगवान परमात्मा व्यापक आहे. किती व्यापक आहे माऊली हरिपाठामध्ये वर्णन करतात. भरला घन दाट हरी दिसे, घरला घन दाट हरी दिसे घरला घन दाट हरी दिसे. एवढा भगवान परमात्मा व्यापक आहे. किती व्यापक आहे? सगळ्या ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. सर्वा घटी पूर्ण एक नांदे, सर्वा घटी पूर्ण एक नादे सर्वगती पूर्ण एक नादे सर्वगती पूर्ण. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. सर्वा घटी पूर्ण एक नादे सर्वा घटी पूर्ण एक नादे. महाराज सांगतात किती व्यापक परमात्मा आहे, किती मोठा आहे. एवढा सांगता येणार नाही एवढा हो. आपल्याला गावात कोण राहतं हे कळत नाही तर एवढा मोठा व्यापक परमात्मा आपल्याला कळेल का? गावापेक्षा तालुका मोठा आहे, तालुक्यापेक्षा जिल्हा मोठा आहे, जिल्ह्यापेक्षा राज्य मोठं आहे, राज्यापेक्षा देश मोठा आहे, देशापेक्षा द्वीप मोठा आहे, द्वीपापेक्षा खंड मोठा आहे आणि खंडापेक्षा विश्व मोठा आहे. मग एवढा परमात्मा आपल्याला कळेल का? तरी सुद्धा तुकाराम महाराज सांगतात एवढा भगवान परमात्मा. अहो गावात कोण राहतं मी सांगितलं तुम्हाला, कोण कळत नाही. एखाद्याला विचारलं हो अमक्या अमक्या नावाचे राहतात का? राहत असतील, मला काही माहिती नाही. बाजूला कोण राहतं हे कळत नाही, कारण सध्या फ्लॅट सिस्टीम आली ना. म्हणजे फ्लॅट घेतल्यानंतर माणूस फ्लॅटच झाला पाहिजे.
कर्ज फेडता फेडता. फ्लॅट नाही तर ब्लॉक घेतल्यानंतर ब्लॉकच होऊन राहतो तो, बाहेरच पडायला मागत नाही. एवढा व्यापक परमात्मा, किती परमात्मा व्यापक आहे. प्रसंग असा घडला, एका जंगलामध्ये जनावर गेली, गाय म्हैस काय असतील ती जनावर, पाळीव प्राणी सगळे गेले. बरं, हिरवा चारा दिसल्यानंतर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हिरव्या चाऱ्या भांबावे पशु, असे अनेक पशु हिरव्या चाऱ्याला भांबावलेले असतात. तुम्हाला नाही कळालं तर प्लॅटफॉर्मला जाऊन बघा तुम्ही. हॅलो, मी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आहे. म्हणजे असे हिरव्या चाऱ्याला भांबावलेले बरेच पशु आपल्याला पाहायला मिळतील. असेच हे सुद्धा पशु आपल्याला चरण्याकरता गेले होते. चरता चरता संध्याकाळ झाली, सायंकाळ झाल्यानंतर त्यांनी विचार केला आपल्याला घरी जायला पाहिजे. सगळे जनावर घरी निघाले, पण एक बैल चरत बसला. चरता चरता त्याला सुद्धा वाटलं, अरे आपल्या जोडीचे सगळे गेले, आपण सुद्धा घरी जायला पाहिजे. निघाले, घरी निघाले. तो बैल सुद्धा निघाला सगळ्यांच्या शेवटी. जंगलात निघाल्यानंतर एक फुलपाखरू त्याच्या शिंगावर बसलं. शिंगावर बसल्यानंतर जंगल ते गावापर्यंतचा प्रवास व्यवस्थित सुखकर झाला. गाव जवळ आल्यानंतर बैलाला आनंद झाला. कोणाला नाही, मी बैलाबद्दलच बोलतोय. गाव जवळ आल्यावर बैलाला आनंद झाला. बैल उड्या मारू लागला, बागडू लागला. त्याच्या शिंगावर बसलेलं जे फुलपाखरू होतं ते म्हटलं, या बैल बाबाने जर त्याचं शिंग एखाद्या खांबावर जर आपडलं तर पुढच्या वर्षी आपल्याला पुण्यतिथीच करावी लागेल. म्हणून ते फुलपाखरू उठलं, त्या बैलाला सांगितलं, बैल दादा मी तुमचा आभारी आहे. तो म्हटलं, काय कसले आभार मानतो, कोणाचे आभार मानतो? नाही, तुम्ही ज्या वेळेला जंगलात निघाले त्यावेळेला मी तुमच्या शिंगावर बसलो आणि मला या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, म्हणून तुमच्या शिंगावर बसल्यामुळे मी तुमचे आभार मानतो. तो बैल म्हटला, अरे बाबा तू शिंगावर कधी बसला हे मला माहीत नाही. कशासाठी दृष्टांत सांगितला? एवढा मोठा व्यापक परमात्मा, एकोहम बहुश्याम किंवा एक अंशेन स्थितो जगत, भगवान परमात्म्याच्या एका अंशामध्ये सृष्टीची निर्मिती होते. एवढा व्यापक मोठा परमात्मा असल्यामुळे, एवढा व्यापक असल्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, एवढा प्रभू भावे. बरं, एक लक्षात ठेवा, एवढा भगवान परमात्मा व्यापक आहे. सांगता सांगता आपल्याला वेळ कमी पडेल. सांगू का? अजून पर्वत आपली जागा सोडत नाही. पर्वता बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी आज्ञा माझी. महाराज सांगतात, अजून पर्वत आपल्या जागेवरनं बाजूला जात नाही. मला सांगा, सगळ्या पर्वतांनी असं ठरवलं असतं का आता बाबा इथे कीर्तन चालू आहे, आपण सुद्धा जाऊ, आपल्याला बसायला जागा राहिली असती का? उभं राहायला जागा नसती राहिली. म्हणून पर्वत आपली जागा सोडत नाही. पर्वती बैसका न संडावी, समुद्र आपली रेखा ओलांडत नाही. भरती आली तरी पाणी तेवढंच, ओहोटी झाली तरी पाणी तेवढंच, पाऊस भरपूर पडला तरी समुद्रातलं पाणी तेवढंच, पाऊस पडलाच नाही तरी समुद्राचं पाणी तेवढंच. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी, ही आज्ञा माझी. त्याच्या आज्ञेशिवाय काही चालत नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये एक लहान असताना आम्ही कविता म्हणायचो. काय भगवान परमात्म्याची ताकद आहे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, पायी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो मधुरही, वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती घ्यावया घेई झोप फिरूनही उठतो, ही ईश्वराची दया. काय त्या भगवान परमात्म्याची दया आपल्यावर आहे बघा ना. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो. एक लक्षात ठेवा, त्या भगवान परमात्म्याची ताकद आपल्यावरची संपली का आपल्या दरवाजाजवळ गर्दी जमल्याशिवाय राहत नाही. मग लोक म्हणतात, ए उरका रे लवकर, काढा रे याला बाहेर. एवढा मोठा व्यापक परमात्मा आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावे. यथामती अभंगाचा भावार्थ झाला असं गृहीत धरून एक वेळ मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
बारकुमाई धोबार कुमाई बारकुमाई बारकुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्री पंढरीनाथ जगद्गुरु तुकाराम ढोबार कुमाई ढोबार कुमाई धोबार कुमाई ढोबार कुमाई एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आतापर्यंत आपण या अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द पाहिलेला आहे. एवढा परमात्मा एवढा एवढा म्हणजे सांगता येणार नाही एवढा भगवान परमात्मा व्यापक आहे. तसं जर शास्त्राचं चिंतन करायचं म्हटलं, वेदाचं चिंतन करायचं म्हटलं आणि पुराणाचं चिंतन करायचं म्हटलं तर भगवान परमात्म्याचं व्यापकत्व आपल्याला लक्षात येईल. ऋग्वेदामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, यजुर्वेदामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, सामवेदामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, अथर्ववेदामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. आपण जे पुरुष सूक्त म्हणतो ना ते पुरुष सूक्त ऋग्वेदातलं आहे. किती मोठा भगवान परमात्मा आहे, खूप मोठा आहे. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद, हे जे वर्णन केलेलं आहे ते भगवान परमात्म्याचं केलेलं आहे. अनेक ठिकाणी भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, पण यथासंग वर्णन कोणालाच करता आलेलं नाही. वेदाने भगवान परमात्म्याचं वर्णन केलं पण वेदाला करता नाही. वेद जाणो गेला पुढे मौनावला. महाराज म्हणतात वेद जाणो गेला पण पुढे मौनावला, पुढे काही बोलताच आलं नाही. शास्त्रानं देवाचं वर्णन केलं पण त्या शास्त्राला सुद्धा देवाचं यथासंग वर्णन करता आलं नाही. 18ही पुराण हरीची गाती, पण सांगू का ज्ञानेश्वर महाराजांनी ते वाक्यच खोडून टाकलं पुढच्या अभंगामध्ये. तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते जीवजंतुसी केवी कळे. नेणवे वेदासी, जर वेदमुखे झाले मनपवन पांगुळले. माऊली वर्णन करतात वेदाला त्या भगवान परमात्म्याचं चिंतन वर्णन जर व्यवस्थित करता येत नसेल तर आपण तर जीव आहोतो, आपल्याला त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात एवढा प्रभू भावे. मग तो भगवान परमात्मा काय असतो, तेणे संपुष्टी राहावे. तो भगवान परमात्मा एवढा जरी असला तरी तो संपुष्टी राहावे, हे त्याचं अलौकिकत्व आहे. ढोबार कुमाई धोबार कुमाई मात्र तो भगवान परमात्मा एवढा प्रभू भावे एवढा असला बरी सुद्धा तो भावानं भावबळानं तेणे संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे देवाला ठेवण्याची जागा आहे, लक्षात ठेवा. देवाला अनेक ठिकाणी ठेवता येतं. मंदिराचा गाभारा असेल तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देव राहू शकतो, किंवा घराचा देवारा जो असतो देवाऱ्यामध्ये देवाला ठेवण्याची जागा आहे. किंवा जनाबाई म्हणते हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयामध्ये सुद्धा देव ठेवता येतो. पूर्वी एक गाणं होतं, दिल एक मंदिर हे, म्हणजे आपलं हृदय सुद्धा एक मंदिर आहे. पण आता असं झालेलं आहे, तुम्ही पेपरचं पान काढा, त्या शेवटच्या पानावर लिहिलेलं असतं दिल तो पागल आहे. आता दिल हे हृदय हे मंदिर राहिलं नाही तर ते मूर्ख झालेलं आहे, वेडं झालेलं आहे. असं मी नाही, जे पेपरवाले ते लिहितात. म्हणून हृदय एक मंदिर आहे, देवाला साठवण्याची जागा आहे. साठविलार आहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. आणि म्हणून असा संपुष्टामध्ये तो भगवान परमात्मा किती जरी व्यापक असला तरी तो राहतो. कसं काय राहतो मला सांगा. 10 शेर दूध आहे, 10 लिटर दूध आहे. 10 लिटर दूध जर 5 लिटरच्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचं असेल तर ते ठेवता येतं का? अहो ठेवता येतं. ते 10 लिटर दूध आटवा. दूध 10 लिटर आटवल्यानंतर ते 5 लिटर झाल्यानंतर 5 लिटरच्या भांड्यामध्ये ते राहणारच आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा भावबळाने आटवायचा आणि तो हृदयामध्ये साठवायचा. साठविलार आहे हृदय संपुष्टी. म्हणून तुकाराम महाराज सांगतात एवढा व्यापक परमात्मा जरी असला तरी सुद्धा तेणे संपुष्टी राहावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आला नवा रूपा 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 तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा केला तैसा होय भक्ती केला तैसा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरावी धरा इच्छा पुरावी धरा इच्छा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली वाकुरी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्री पंढरीनाथ मंगल मूर्ती